हे शब्द नाहीत, ही कोणा भक्ताची तक्रारही नाही. ही आहे एका लेकीची आपल्या वडिलांशी केलेली हळवी बोलणी. जिथे देव सिंहासनावर नाही तर आपल्या माणसांसाठी चिंतेत बसलेला भासतो. ही कविता आहे महाकालेश्वराशी मनमोकळेपणाने बोलण्याची. राग, प्रश्न, वेदना आणि शेवटी निखळ शरणागतीची. नमस्कार, मी सौ नेहा आतिश ठावरे शब्दांची दुनिया या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर सुरुवात करूया. महाकालेश्वरा कसा आहेस रे बाबा? महाकालेश्वरा कसा आहेस रे बाबा? बराच असशील ना तू? आजकाल ऐकलंय खूपच गर्दी आहे तुझ्या दारात. आजकाल ऐकलंय खूपच गर्दी आहे तुझ्या दारात. त्यातच व्यस्त असशील ना तू? खूप दिवसापासून लिहायचं बघते, खूप दिवसापासून लिहायचं बघते, पण शब्द काही सापडत नव्हते. आता शब्द बरेच सापडलेत, पण तुझ्यासमोर मांडू कसे हेच उमगत नव्हते. काहीच राहिलं नाही पहिल्यासारखं, काहीच राहिलं नाही पहिल्यासारखं. आठव ना बाबा तुझे पहिले जग कसे होते. काहीच राहिलं नाही पहिल्यासारखं. आठव ना बाबा तुझं पहिले जग कसे होते. अरे आज तुझा शृंगार पाहण्यासाठी लाखो लोक पैसे मोजत होते. आज तुझा शृंगार पाहण्यासाठी लाखो लोक पैसे मोजत होते. आले होते की मी पण तुझ्या दारी तुझी भेट घ्यायला. आले होते मी पण तुझ्या दारी तुझी भेट घ्यायला. रात्रभर बसून होते अरे, रात्रभर बसून होते अरे, फक्त शृंगार तुझा पाहायला. महाकालेश्वरा ऐकशील का रे बाबा? महाकालेश्वरा ऐकशील का रे बाबा? थोडा थोडा सुटतोय आता माझ्या मनावरचा ताबा. महाकालेश्वरा ऐकशील का रे बाबा? थोडा थोडा सुटतोय आता माझ्या मनावरचा ताबा. रागावू नको तू जरी मी रागावले, रागावू नको तू जरी मी रागावले. काहीही झालं तरी आहे तूच वडीलधारी. काहीही झालं तरी आहेस तूच वडीलधारी. अन बाप आपल्या लेकरांच्या चुका कायमच माफ करी. अन बाप आपल्या लेकरांच्या चुका कायमच माफ करी. आता बसलायस काय असा उठून जरा जाशील का? आता बसलायस काय असा उठून जरा जाशील का? आपल्या त्या न्यायव्यवस्थेची चांगलीच कानउघडणी करशील का? तुला तर माहीतच असेल, तुला तर माहीतच असेल काय काय घडतंय अरे. तुला तर माहीतच असेल काय काय घडतंय अरे. त्या लातूर आणि मालेगावच्या पोरींना न्याय मिळवून देशील का रे? खूपच वाईट होतंय बघ, खूपच वाईट होतंय बघ. सगळीकडे तेच तेच ऐकायला येतंय बघ. खूपच वाईट होतंय बघ, सगळीकडे तेच तेच ऐकायला येतंय बघ. कधी याचा सोक्ष मोक्ष लावशील बाबा? इथे पोरी बाळींना जगण्याचीच भीती झाली आहे बघ. महाकालेश्वरा तू हसतोयस काय? महाकालेश्वरा तू हसतोयस काय? माझ्याकडे नुसताच बघतोयस काय? माझ्यासाठी तुझा नुसताच आशीर्वाद बस अरे. माझ्यासाठी नुसताच तुझा आशीर्वाद बस अरे. फक्त वेळ काढून थोडं लक्ष, फक्त वेळ काढून थोडं लक्ष माझ्या माणसांकडे देत जा रे. चल आता या कवितेला पूर्णविराम करते. चल आता या कवितेला पूर्णविराम करते. तुलाही थोडा माझ्यापासून आराम देते. चल आता या कवितेला पूर्णविराम करते. तुलाही थोडा माझ्यापासून आराम देते. अधूनमधून मलाही बोलवत जा तिथे. अधूनमधून मलाही बोलवत जा तिथे. तुझ्यासमोर फक्त हात जोडून बसून राहावं म्हणते. तुझ्यासमोर फक्त हात जोडून बसून राहावं म्हणते. मागणं साकडं आता काही नको बाबा.
मागणं साकडं आता काही नको बाबा, फक्त सोबत तुझी आजन्म राहू देत म्हणते. फक्त सोबत तुझी आजन्म राहू देत म्हणते. महाकालेश्वरा, उत्तर नाही मिळालं तरी चालेल, फक्त तू ऐकलंयस याचाच मला आधार आहे. कारण प्रश्न संपले नाहीत, जखमाही भरल्या नाही आहेत, पण विश्वास अजूनही जिवंत आहे. आणि जोपर्यंत तुझ्या नावाचा धागा हातात आहे बाबा, तोपर्यंत अंधारालाही भीती वाटत राहील. तोपर्यंत अंधारालाही भीती वाटत राहील. धन्यवाद. जय महाकाल.